रामकृष्ण हरी. अति पावसामुळे किंवा मुसळधार पावसामुळे खूप शेतकऱ्याचे नुकसान झाले. कित्येक कर्जबाजारी शेतकरी आहे आणि त्यांचे पिकं पाण्यात गेले. म्हणून अक्षरशः बरेच शेतकरी स्वतःचा जीवाचा त्याग करत आहे, फाशी घेत आहे, काहीतरी करून आत्महत्या करत आहे. तर शेतकऱ्यांनो, हे एकदम चुकीचं आहे. आत्महत्या करणं याच्यावर पर्याय नाही आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, जर ही गोष्ट पूर्ण ऐकली तर बरेच शेतकरी, मी तरी म्हणते, आत्महत्या करण्याचा विचार पण सोडून देईल. बघा, असाच एक शेतकरी, त्याच्यावर एवढं संकट कोसळलं, त्याने सांगितलं आता जिवंत राहून काही खरं नाही, माझ्यावर एवढं कर्ज झालं आहे, माझं अख्खं पीक पाण्यात गेलं आहे, आता मी हे कर्ज कसं फेडू? कारण की माझ्याकडे थोडं तिडकं नाही तर चक्क 10 लाखाचं कर्ज आहे आणि पीक गेलं आहे, तर आता कसं करू? तर तो गेला आहे चक्क, म्हणे मी या पुरामध्येच आता जीव देतोय म्हणे. म्हणून तो एका मोठ्या गावाजवळच एक मोठी नदी होती, तिथं गेला. नदी झाल्याच्या तिथं गेल्याच्या नंतर तिथं एक कोळी होता. तो म्हणे काय आहे म्हणे, सगळे लोक या पुरापासून वाचतायत आणि तू